मित्रांनो नमस्कार आणि नेहमीप्रमाणे बिस्टॉकच्या निमित्ताने आपण विविध व्यावसायिक आणि जे प्रोफेशनल्स धंदेवाईक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करत असतो आणि त्यांची माहिती किंवा त्यांच्या व्यवसायातल्या खाचा कोळगा किंवा त्यांच्या व्यवसायातले काही टप्पे आपण या निमित्ताने माहिती करून घेत असतो. आज आपल्या समोर आहेत संतोष गाडे. हे स्वतः खो खोचे खूप चांगले खेळाडू आणि आज एडिटिंग हा त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. तर एडिटिंगविषयी आपण या निमित्ताने जाणून घेणार आहोत. तर सर, तुमच्याकडे पहिले प्रश्न विचारताना, सिरियल एडिट करता तुम्ही, कारण झीमध्ये आज एडिटरमध्ये एडिटिंग म्हणून काम करत असताना आमच्या मनातला प्रश्न, सिरियलमध्ये लोक म्हणतात की एडिटिंग केलं जे जातं त्यामध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. कारण बऱ्याच वेळा बोंब ठोकले, अरे माझं तर बऱ्याच वेळा शूटिंग घेतलं पण माझं फक्त अर्ध्या मिनटातच शूटिंग त्या सिरियलमध्ये ठेवलं. तर याचा काय कापता तुम्ही, हे मला विचारावंसं वाटतं. माझं नाव संतोष गाडे. अरुण सरांनी जसं सांगितलं की खेळाडू म्हणून त्यांच्याकडे मी लहानपणापासून आहे. अभिमान आहे की पहिल्यांदाच इंटरव्ह्यू देतो आहे. आणि त्यांचा प्रश्न आहे की एडिटिंगमध्ये बरेचशा लोकांना क्वेश्चन असतं की एडिटर काय करतो. सगळं काही असतं ते स्क्रिप्टवरती असतं. आपण शूट करतो 2 तास 1.5 तास, पण आपल्याला ते बसवायचं असतं 20 मिनटं ते 25 मिनटापर्यंत रिक्वायरमेंट असते. त्याच्यामध्ये सगळ्यांना घ्यायचं असतं. त्याच्यामुळे सगळ्यांचे पार्ट्स एक काही सेकंद मिनटाच्या वरती असतात. रिॲक्शन असतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात. परत म्युझिक असते. ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणतो त्यावेळीच आपली सिरियल फिल्म या आपल्याला 3 तासात बघायला भेटते, अर्ध्या तासात बघायला भेटतो. त्यामुळे बऱ्याचशा लोकांना असं पण सांगून कळता येणार नाही की एडिट म्हणजे काय, जोपर्यंत तो आपल्या मागे बसून बघणार नाही की कसं काय काम होतं, कसं गोष्टी घडतात. मग मी एक प्रश्न विचारतो की जे माझ्या बऱ्याच वेळेला असं काही प्रमाणातलं, आता आजकाल ते येत नाही पण पूर्वीच्या ह्याच्यात काही वेळा हे लक्षात येतं की चेहऱ्यांमध्ये चेहऱ्याच्या ओठांची हालचाल आणि त्याचा आवाज मॅच होत नाही, हा एक भाग. तर चेहऱ्यांचा हावभाव आणि ओठांची हालचाल जी होते आणि त्यावेळेला प्रत्यक्ष बोलणं चालू असतं, हे मॅच करण्याकरता तुम्ही मेहनत करता का? हो, नक्कीच. कारण की काही असतं की ऑन शूट जेव्हा आपण शूट करत असतो तेव्हा बरेचसे आजूबाजूला लोक बोलत असतात. त्यामुळे आपल्याला ती डबिंग परत एकदा करावी लागते स्क्रिप्ट घेऊन. त्यासाठी ते काही एडिटर लोक आउटसिंग वगैरे केल्यामुळे ते मिसमॅच वाटतं आणि अशा सगळ्या गोष्टी असतात. मग मला एक प्रश्न आहे की पूर्वी असा दरवेळेला मी पूर्वी म्हणतो आहे असं काही नाही, पण आजही एडिटिंग म्हणजे आज शूट झालं तर शूट झाल्यानंतर त्याच्यामध्ये शूटिंग नंतर परत एकदा त्या लोकांचं व्हॉईसचं डबिंग करावं लागतं का, आणि म्युझिक तुम्ही कधी टाकता? कसं आहे, सगळ्या गोष्टी आपल्या स्क्रिप्टवरती असतात. कारण की आपल्या सिच्युएशन असते की एखादा लव सीन आहे तर त्या लव सीनसारखी म्युझिक आपल्याला पकडायला लागते. एखादा मारण्याचा सीन आहे, तशा प्रकारे तुम्हाला ते म्युझिक डायलॉग वगैरे तसं करावे लागतात. एक नेहमीचा डोक्यातला प्रश्न, एक अर्ध्या तासाची सिरियल असेल समजा, तर त्या अर्ध्या तासाच्या सिरियल मागे एडिटरचं किती तासाचं काम असतं? सर सांगायला गेलं तर 5 मिनटाच्या कामासाठी पण अर्धा तास लागतो आणि अर्ध्या तासाच्या कामाला 5 मिनटंही लागतात. डिपेंड आहे तुम्ही काम कसं करता. तुम्हाला काही लोक भेटल्याच बोलतात की शूट झाल्यानंतर की असं शूट आहे, असं आहे, पण ते ॲक्च्युली झालेलं नसतं. तुमचं सगळं शूट टीमवर्क असतो. ॲक्टर, शूट, त्यानंतर एडिटर, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मिळून येतात तेव्हा त्या चांगल्या गोष्टी घडतात. मग त्यालाच जोडून एक प्रश्न विचारतो की असं कधी होतं का, तर आता पूर्वी आम्ही ऐकायचो जसं राज कपूरच्याबद्दल बोललं जायचं. राज कपूर हे स्वतः जेव्हा गाण्याचं रेकॉर्डिंग व्हायचे तेव्हासुद्धा ते येऊन ऐकायचे, त्यात काय पाहिजे काय नाही हे त्या कलाकाराशी बोलायचे. तर एडिटर खास करून डायरेक्टरच्या कल्पनेप्रमाणे तो एडिटर चालतो असं माझी संकल्पना आहे. तर कलाकार कुठे असे असतात का की जे ढवळाढवळ करतात एडिटरच्या कामात? नाही, आताचं सिच्युएशन कसं आहे
की बरेचसे लोक शूट झाल्यानंतर येतच नाहीत आणि मग डायरेक्ट शूट झाल्यानंतर मग एडिट झाल्यानंतर सीन बघायला येतात. पण असे काही कलाकार आहेत की तुमच्या मागे येऊन बसतात. आणि जसं मी नाव घेईन की आमिर खान वगैरे, त्यांच्या इथे पण मी काम केलेलं सत्यमेव जयतेला, ते स्वतः येऊन मागे बसायचे आणि कसा आपला शॉट पाहिजे, कसं काय पाहिजे एवढं इझी करून देतात की मग तुम्हाला ते काम इझी होऊन जातं. आणि काही अशी लोक आहेत की म्हणजे असतो वेळ तरी येत नाहीत आणि मग ते काम डिफिकल्ट करून जातात. आपल्याला टी व्हीच्या फ्रेममध्ये आपल्याला नेहमी सहजगत्या दिसणारे दोन माणसं आहेत, आमिर खान आणि अमिताभ बच्चन असं म्हणूया. तर त्यांना प्रत्येक गोष्ट ते त्यांचं वेळेवर येणं आणि अप टू डेट राहणं आणि आपला टी व्हीवरचा प्रेझेन्स कसा अधिक चांगला दिसणं याकरता त्यांची सजगता असते. मग असं काही होतं का की कलाकार नाही तर कलाकारची माणसं असतात ती वॉच ठेवतात की बाबा कसं चाललं आहे काय, असं काही होतं का? नाही असं काही नाही आहे. सगळ्यात इझी काम करणारे म्हणजे मराठी इंडस्ट्रीमधले तर जे नाटक करतात ते कधीही काम कुठेही करू शकतात. एडिटिंगला आले तरी ते इझी करू शकतात, कामं ते करतच असतात. बाकीचे जे बाहेरून येतात म्हणजे ज्यांनी नाटक केलेले नसतात, एक डायरेक्ट कोणाचा तरी रेफरन्स घेऊन येतात, ते जास्त लोक त्रास देतात. खास करून एक्सप्रेशनलेस चेहरा असेल तर त्याच्यावरती एक्सप्रेशन आणण्याचं काम कसं काय करतं? कारण का बऱ्याच वेळा मी अनुभवतो की समजा कोणतरी चिडून बोलतो आहे तर सिरियलमध्ये एक चिडून कोणतरी वाक्य बोलते तर त्याच्यावरती लगेच आजूबाजूला असलेले 4-5 जे त्याच्याबरोबरचे कलाकार आहेत त्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन तो असा त्याला भयचकित झालेला आहे किंवा तो घाबरला आहे किंवा त्याला आनंद होतो आहे कुत्सितरित्या, असे जे तुम्ही हावभाव त्यात आतमध्ये म्हणजे चालू याच्यात तर ते टाकत असतात, तुम्ही इम्प्लांट करत असतात. तर ज्या वेळेला हावभाव लेसच समजा चेहरा असेल तर अशा वेळेला तुम्ही काय करता? काय असतं कधी कधी सिच्युएशनला तिकडे गंभीर सीन चालू असतो, आजूबाजूला थोडेसे कॉमेडी गोष्टी होत असतात, त्यामुळे त्या गोष्टी मग लपवण्याकरता आपण थोडीशी चीट करतो, एक रिॲक्शन टाकतो, काही लोकांचे थोडेसे असे वेगळे चेहरे ॲड करतो जे आजूबाजूला त्यांच्याबरोबर असतात सीनमध्ये. अशा प्रकारे ते सीन मग तो उचलून धरण्याचा प्रयत्न करतो आपण. मग एडिटिंगमध्ये सर्वात चॅलेंजिंग गोष्ट काय असते असं तुम्हाला वाटतं तुमच्या दृष्टिकोनात? एडिटिंगमध्ये सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट म्हणजे ते टायमावर आमच्याकडे यायला पाहिजे. काही गोष्टी असतात टेलिकास्ट उद्या असतो, फुटेज रात्री येतं आणि त्यांना त्याच्यात ते खूप चांगलं करून पाहिजे असतं, पण ते असं नाही आहे की आपण कुठेही सॉफ्टवेअरमध्ये ते फुटेज टाकलं की ते एडिट करून बाहेर येतं. त्याच्यासाठी आपल्याला विचार करून त्या गोष्टी करायला लागतात, कारण की छोटी जरी चूक दिसण्यात आली तरी ते पूर्ण टीमवर जाते. त्यामुळे जेवढं टायमावर फुटेज येईल, जेवढं टीमवर्क असेल तेवढंच काम तुमचं सक्सेस आणि चांगलं होऊ शकतं. आणि जाता जाता एक प्रश्न, तुमच्या आठवणीतला आणि आवडता प्रसंग कुठचा जो तुम्हाला प्रेक्षकांना शेअर करायला आवडेल? आठवणीतला आणि आवडता प्रसंग तर आहेच. सर आहेत, मला लहानपणापासून ओळखतात. परत नितेश पाटील आहेत, त्यांनीच मला ह्या फील्डमध्ये कसं करायचं, काय करायचं, करिअर कसं घडवायचं शून्यातून त्यांचाच हातभार आहेत. ते आपल्या बिझनेस क्लबमध्ये ते आहेत. आणि आवडीचा प्रसंग म्हणजे मी दिल दोस्ती दुनियादारी करत होतो, मराठी सिरियल, संजय जाधव यांच्याकडे. त्यांनी जी चांगल्या कामाची थाप दिलेली ती अजूनही माझ्या लक्षात आहे आणि त्यांच्याकडे करताना खूप मजा येते. त्यांच्याकडे जेवणाचं ह्याचं त्याचं काही टेन्शन नसतं. काय पाहिजे ते तुम्ही खा, काय पाहिजे ती मस्ती करा, फक्त तुम्ही तुमचं काम टायमात आणि व्यवस्थित करून द्या. ह्या गोष्टी तिकडे शिकायला आल्या मला. म्हणून मी स्वतः आता एक फ्रीलॅन्सर म्हणून जेव्हा काम करतो, माझ्याकडे कोण शिकायला आलं किंवा काय करायला आलं तर मी त्यांच्या दृष्टिकोनातूनच हँडल करतो की मला प्रेशर नाही द्यायचं आहे. मला त्यांच्यासारखा एक फ्री माइंड मुलगा त्याला द्यायचं की तो काम बेटर करेल आणि आपल्यालाही चांगलं काम करून देईल. अशा बऱ्याचशा गोष्टी आणि शिकण्यासारख्या आहेत. आज आपल्यासमोर संतोष गाडे, जो स्वतः आज एडिटिंगच्या व्यवसायात आहे. त्यांनी त्या व्यवसायातल्या जे काही बारीक बारीक कोपरे आहेत ते आपल्यासमोर उलगडून दाखवलेत, त्याबद्दल मी त्याचं धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.